जय राम हरे जय जय राम। या नाम यज्ञातील आज ही काल्याची शिवा वर्षी हरिभक्तपरायण महादेव महाराज जगताप व सांप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण रामरावजी महाराज लोक यांच्या आशीर्वादानं हा सोहळा संपन्न होत आहे। साधू संतांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्याच्या कार्यक्रमालाही सुंदर भव्य आणि दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे। दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समस्त ग्रामाचा संगमनेर खुर्द कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, ताळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, मिनिकरी, चौकदार, शिष्यवाले, मातोळग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, व्यावसायिक, पोलीस पाटील, तंटामुक्ती, अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी, माजी, गावकरी, पंचक्रोश, अन्नदाते, उपस्थित सर्व भाविक बुद्ध झाले सगळ्यांना धन्यवाद। काल्याचा दिवस कोणाचं नाव राहायला नको, सगळ्यांच्या नतमस्तक सेवेला प्रारंभ होईल। त्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। माझ्या अत्यंत प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील एक सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण आमचे प्रकाश महाराज सुतोडे पाटील, प्रकाश महाराजांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आळंदीमध्ये ज्या पहिल्या 5 वारकरी शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आमचे प्रकाश महाराजांची संस्था अग्रगण्य आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त मुलं असून अत्यंत शिस्तबद्ध गायन, वादन, संप्रदायाचा अभ्यास त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवला जातो। त्यांच्या संस्थेतील भक्तियोग गुरुकुल मधील हे सर्व आमचे बालक आळकरी प्रकाश महाराजांचं माझं इतकं मैत्रीचं नातं आहे की आमच्या घरचा कार्यक्रम त्यांच्याशिवाय सफल होत नाही। तुम्ही पाहिला असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 दिवस आमचा कीर्तन महोत्सव असतो, ते 4ही दिवस आमचे प्रकाश महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते। महाराज म्हणून नाही तर मित्र म्हणून संयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि खूप जिव्हाळा आहे आणि अत्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या गावचे ते जावई आहेत, त्यामुळे काही लाडाचा जावई म्हणजे अजून वेगळा असतात आमच्या जावई बापूंचा, म्हणून प्रकाश महाराजांना मनापासून धन्यवाद। त्यांचे सर्व सहकारी, सर्व संयोजक, आयोजक, नियोजक आल्यानंतर सरपंच वगैरे हे सर्व मंडळींची भेट झाली। अत्यंत सर्व संयोजक आपण कार्याने वाचन मानाने एकत्र येऊन हा गोड सोहळा संपन्न करतो। महिला मंडळांची विशेष उपस्थिती, बालगोपाळ असेल, मुलं मुली सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता। नुसतं नाव जरी काढलं, राधा शब्द काढला की त्याचा उलटा शब्द त्यांच्या डोळ्यातून धारा चलत होत्या। इतक्या गवळणी परमार्थामध्ये उच्चतम टोकाला प्राप्त झालेल्या होत्या। त्या गवळणीला एवढं महत्व का प्राप्त झालं ते आजच्या आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। लोखंडे साहेबांचं माझं अत्यंत जुनं नातं आहे, कारण ते शिर्डीकडे येण्याच्या आधी कर्जतचे आमदार होते। मी बी कर्जतचा आहे। आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रभर केले आहे। कर्जत जामखेडचे खूप दिवस आमदार साहेब होते, 15 वर्ष, आणि लहानपणापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे। आणि आमच्या कर्जतमध्ये असं, जामखेडमध्ये असं नवे नवे इकडे येऊन सुद्धा त्यांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे। आणि आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुद्धा ते उमेदवार आहेत। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना भरभरून मिळावे आणि त्यांच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी
हीच मी ज्ञानोबा तुकोबांच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भावी राजकीय जीवनासाठी त्यांना खूप खूप या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि समस्त ग्रामस्थ समोरकरांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट देण्यासाठी आला सर्वांच्या वतीनं आपले आभार. संसार सुखाचा चालू होता पण मालकाची जी बहीण होती तिचं लग्न जमायला पाहुणे येणार नंद वंश आणि मग तिची 2-3 पैसे मोडली होती आणि सासरेवानी दम टाकला. पाहुणे आले व्यवस्थित सगळं झालं ठीक आहे बघाबघी झाली. मुलाला मुलगी मुलीला मुलगा सगळं पसंत पडलं. मला आता जेवणाचा प्रॉब्लेम आज येऊन धरून टाकलं त्या गवळीवर. सुनबाई असा स्वयंपाक झाला पाहिजे असा स्वयंपाक झाला पाहिजे. पाहुणे सुद्धा म्हणजे पाहिजे बस लग्न फायनल करून टाका. मुला सुद्धा रुपये नको. आणि विशेष म्हणजे माझ्या आवडीचा शिरा करावा लागला. त्याला शिरा आवडत होता. सासरा मी असा होता त्याच्या मनगटावर मिशा फुटबॉल ठेवलं तरी मिशा खाली येत त्याच्या वजनदार मिशा राग म्हणतात होतो जे मला सुनबाई शिरा जी म्हणली तेव्हा सुनबाई होती ती जी म्हणत होती. आता जी आता काय बऱ्याच सुना लावल्या तरी सासऱ्याला पोरांनी बापाला काढून काढला. लय अवघड झाले संस्कार नसले. पूर्वीचं वेगळंच होतं आणि गवळण मी ते अशी होते स्वयंपाक असा परफेक्ट करायचे. आहा तिने जर केलेली पोळी जर गुळून टाकली तर पोळी जागावी करायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायची. आताच्या पोळ्या आमचं एक मित्र एका गावात जेव्हा गेलं तर आमच्या तोंडला पण पोळी तुटली ना काय लबरची का लय जड असतात मला काय काय स्वयंपाकला नाहीच वेळ लागत त्यांना शेवटपर्यंत. एकाच कुकर मध्ये 3 प्रकार करतात. खाली जडकेवाडी मध्ये करपेवाडीवर कोरडेवाडी कोणचा भात खावा. आणि नवीन पोळीचा दादा स्वयंपाकाचा विषय संपल्याचा जमा त्यांनी स्वयंपाक सोडूनच द्यायचा. त्यांनी झोमॅटो काय अजून ऑनलाईन बर्गर पिझ्झा ते बरेच ते ऑनलाईन ऑर्डर त्यांनी तेवढे जातात बाकी नाही. त्यांनी नवरे उपाशीच मारले. नवीन पोळी त्या शिक्षणासाठी बाहेर तिकडं मिरचं खायचं सुट्टीला आल्या आईचा लाड मारण्याचा अजिबात किचन खोली नेऊ नको. तू तुझा मोबाईल ते व्हॉट्सअप ते तिकडेच बस बघा तिकडं स्वयंपाक मी करायला आहे. लग्न झालं काय तू जाणार आहे का काय सुट्टीला आल्या तरी थोडं नॉलेज आहे ना तिला स्वयंपाकाचं. लग्न झालं काय नाही सासू जगदंबेचा होता दाळण संगच एका पोरीचं झालं लग्न. सासू आम्ही सुनबाई करा पोळ्या हे म्हणजे चपात्याचं मटण पोळ्या कशा करायच्या. युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या सगळी लिस्ट गोळा केली. सगळा स्वयंपाक रेडी झाला पण आमटी करायच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. तिने मिरच लागणार मिरच्या किती टाकायच्या पण म्हणजे आमटी झणझणी झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. मारी का काय माणसाकडे 10 मिरच्या म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. हिरवेगार नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली तिने कलर बघितला. तिने कलरवरून क्वालिटी टाकली. म्हातारी म्हणजे मला भूकच नाही मला जेवायचं तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे नवरा नुसता उड्याच नाही. बायकोला भाजी केली बायकोने भाजी केली म्हातारी म्हणजे मदतची नको खाऊ. मला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटणार मी खाणार आहे म्हणजे मग तू जाणार. पहिलाच काच खाला कानातून दूर निघाला डोळ्यात गळा गळा पाणी त्याच्या बायको जवळ आले म्हणजे भाजीत काही कमी जास्त नाही मला नाही भाजी जगातच एक नंबर म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असतो आनंद असतो. देव का थोडी भाजी नको मला हेच आनंद डोळ्यात पचवला म्हणला मी बोललो. आता ज्या पोरींचं लग्न झाले ना स्वयंपाक त्यांना येत नाही त्यांनी एक काम करतो मी सासूलाच आहे ना म्हणतो वाढवतो दोन्ही म्हणतो वाढवला वाढव त्यांनी सासूला आहे म्हणायचं. आजपासून प्रत्येक क्षणाला माझ्या क्षणाने घरी गेल्या म्हाताऱ्याला आते बाई पित्या बाई तसं म्हणायचंच नाही. डायरेक्ट आई म्हणायचं आई आई धरू का तुमचं काय म्हातारी म्हणे माऊलीचं माई आई तुम्ही माझ्या आते बाई नाही तू माझ्या आई आता आई मला जन्म दिले आई फक्त 11 वर्षापर्यंत तुम्ही माझ्या आई तुम्हाला कावडा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई हे दुसऱ्याचं लिप आलं मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते हो की वाचला मी आहे ना स्वयंपाक मीच म्हातारी चपात्याला तुला सुनबाई ती इकडून म्हातारी चुली कुठं तिकडं माझ्याकडे लागले तुझ्या आता जीवर मी दिना म्हातारी दोघांनी जीव तरी कुठं लागला हे जे तिला ये फक्त गोड बोला Bye.
पायापासून दगड फुटत होता, दुधात टाकत होती. आता आईचं दूध राहिले का? आता वाटली, जन्मल्यापासून वाटले तर शेवटपर्यंत वाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जाताना पत्र्याचं तर लहानपणी दुधाची मोठे झाले मोठी, आणि एका मोठ्या बाटलीच नाद आल्या त्या आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 गंधावाल्याचं एक पेताला हरिपाठ बंद पडतं, बंद करा हरिपाठ. गंधावाली काय लायकीच आम्हाला माहिती, त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे त्याच्यासाठी बुका थापला का तो 5-7 मिळूनचा अध्यक्ष झाला का? की पिणारे यायचे तर 2 म्हातारे पारावर बसले, वेगळं दारू प्यायला कॉकला जातो का म्हणलं, दुसरा म्हणला 100% कसं काय? अरे याला दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा कॉकला का नाही जाणार म्हणला. आता ते घालून इकडे हे का पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या. हे अखंड हरिनाम सप्ताह करायचं म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे. नुसती कीर्तन ऐकू नका, महाराज मी अर्धा तुम्ही पेंगले ऐकू बदलायचं कुणी. 8 दिवसात सप्त्यात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढव ना. नाही सप्ताह फक्त एवढ्यासाठीच आहे, आपल्याला बाकी काही गरज नाही. महाराज सांगू तुम्ही ऐकू बदलायचं कोणी नका. कोरोनाच्या आयुष्यात निर्व्यसनी जीवन जगाय तरुण पिढीला विनंती. संघर्ष कौशल्य प्रवाह श्रीकृष्णाचं उत्तम सगळे कार्यकर्ते कशाला त्याच्या नादी लागणार. तुम्ही लपुनियाचा भवरा आडगिला शरणरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ त्याला नाच सोडून द्या. तुम्ही लपुनियाची गोटी आडगेता जगजेटी, ती तुमची गोटी गोकुळ. नुसतं सापडलं तुम्हाला, विडीला सुद्धा सापडला नाही तुम्हाला कवा गवून. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धर पाहता, येईल आता गोपाळ तेवढेच होते. म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, फेसबुक आहे, सगळे आपल्याकडे इंस्टा. गोपाळ तेवढ्यावरच होते, तेव्हाचे बी आताचे बी तेवढ्यावरच, फक्त चाळण बघायची. त्यांची डोकी हँग झाली त्या मोबाईल मध्ये. काय मोबाईल साठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल हेच काम. म्हणजे आपल्याकडे सगळे म्हणजे संध्याकाळी हेच कर, माझा युग हरकत झालाय म्हणजे जाणार म्हणजे मुखाला म्हणायचा वार्ता केली बाकी त्यांना तेवढंच पाहिजे. मग फस्ट शेकवण थर्ड गिर का काय ती अरे प्ले ग्रुप नर्सरी काय कुठं 2-2.5 वर्ष झाली की त्या शिंगराला शाळेत कोणते अरे त्याच्या नाकाचं शिंगड त्याला निघाला, त्याला टायन कोटन कुटन यंगाला चिमणी तोंड करून त्याला त्या स्कूल बस मध्ये दाबून येते तरी शाळेत. 2-3 वर्ष आपल्याला थोडं खेळून द्या, 4-5 वर्ष झाला. पण आता काय झालंय ना, फेड आले. इंग्लिश मिडियम तर ईडी डुकी करून टाकली. काही दिवसांनी तर मला वाटतं बाळ पोटात राहिलं की ऍडमिशन घेतात का काय नाही आमचं बुकिंग करून. आता 2 वर्षात आलंच, आता 1-2 वर्षात आले का ते बी सुद्धा होऊ शकतं, काही होऊ शकतं या कलियुगामध्ये. शाळेत अरे तुम्ही गाय घेऊन सारी गोपाळ खेळ सर विटो दांडू चेंडू अनेक प्रकारचे खेळ खेळ हनुमा पोरा हनुमा घुमरी वाजे खेळ खेळल्यानंतर खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतात बरं का. कोणता बी खेळ घ्या, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, कॅरम, बुद्धिबळ, एका खेळताच येत नाही. 2 पार्ट्या खेळच होत नाही. मग ते खेळ गावाचा जरी करायचा म्हणलं एका पार्टीत कसे खेळायचं सांगा बरं. पार्ट्या 2च पाहिजे. आता पुढचं ऐका, तेव्हा मी 2 पार्टी, एक पार्टी कृष्णाची, एक पार्टी बळरामदास. एका पार्टीचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, दुसऱ्या पार्टीचे अध्यक्ष बळरामदास. म्हणजे पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरातले. जुनाच खेळ आहे बर का. आपला फक्त वापर चालू आहे. म्हणजे इकडे सत्ता गेली तरी ह्यांनीच माल लावायचा, इकडे गेला तरी ह्यांनीच माल हालायचा. आपण गेलो रे बिड्या ओढून टेस्ट ठेवले. जुना खेळ रे, खेळ खेळणाऱ्या जरा सावध होऊन खेळा. आणि मग 2 पार्ट्या. कृष्णाच्या पार्टीमध्ये सगळ्याची साधी माणसं होती. वाकड्या बोबड्या ज्ञानान्या तुतान्या मधुमंगल सुदामा श्रीरामा. बळरामदादा ह्या सगळ्या गप्प्याच्या गप्प्या होती पण खेळायला चिडकी होती. त्याच्यामुळे त्यांच्यावर सारखं राजनीती व्हायला म्हणजे मोठा खेळ म्हणजे भोका लागल्या. हल्ली बालपोटी भोग काय खेळायचे कृष्णा 12 वाजले तरी तुझा खेळ संपला काय रे.
असल्या उन्हातानात एवढा खेळ लांबी तू काय तुला लेकरांची दया येते का नाही? असा जर उन्हातानाचा खेळ लांबीत असशील तर आमच्या परिसरात तुझा परत खेळ असले आम्ही तुझ्या खेळाला येऊ का? मग कृष्ण गावाला लागला. कृष्णाला बी संध्याकाळी राम साताऱ्याच्या पुढे संध्याकाळचा खेळ करायला जायचं होतं. मग सकाळचा खेळ त्याने संगमनेर मधला शॉर्टकट मध्ये घेतला. खडकी सोडलेला मोठा आजीचा दही काला गोमता आज दिवस अमरावती काला पाहावे काल्याचे मिशेतले दिवस झाले माझे. सगळ्या गोपाळाला गोल रांगेमध्ये बसला. भगवान श्रीकृष्ण मध्ये बसले. इंद्राजी देवांना दुर्लभ वासना करा भगवंताच्या कृपेने त्यांना मिळाला आणि तोच काला ज्ञानोबा टकोरांच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे. परब्रह्म स्वरूप काला याचा अर्थ काल्यासाठी दोन गोष्टी लागतात दही आणि नाही. तसं अध्यात्माचा काला करायचा असेल तर नाम आणि प्रेम. हरी नामाचा किचनी काला प्रेमी मोहिला 8.5 दिवस झाला शांत करण्याचा प्रेम त्याच्यामध्ये होतोय. हा खरा काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठ विशेष हा लाभ संत संगी. आणि मग त्या गौडांची कशी अवस्था झाली ते गोपाळांची कशीच अवस्था झाली. ते गोपाळ सुद्धा कृष्णाच्या चिंतनामध्ये मग्न झाले आणि म्हणजे आता घरी कसं जायचं हेच कळत नाही. म्हणजे आता हे जमान्यात समजूत काढण्यासाठी आपल्याला मोठे डॉक्टर बोलावं लागते. देऊला फोन केला तो कोबारांना बोलून घेतलं तो कोबार त्या गौडांची समजूत काढली. आई घाबरू नको तू आता परब्रह्म पदाला प्राप्त झालेले आहे. आता घरचे काही म्हणून आता फिरून परत संसाराच्या रंगात रंगायचं नाही. जे कृष्णाचं स्वरूप पाहिलंय तो निवांत राहते स्वरूप पुन्हा पुन्हा पाहत राजाकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजा त्याने धरती सुद्धा पावन झालेले आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणणं ही तरुण पिढीच्या असणाऱ्या अंतकरणाची त्यांच्या जीवनाची फार मोठी नितांत गरज आहे. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पालीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चालत होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस रात्रीचा. पण अभिमान होता या मावळ्याला महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसा शून्यातला स्वराज्य निर्माण केला. तलवारीचं नाव भवानी आणि तिला तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी भली तलवार चमके शिवबाची तलवार राक्षसांचा करून संहार धरणी मातेचा तू केला
बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जय देव जय देव जय शिवराया आपण या ठिकाणी जे सर्व युवकांचे हात एक हा सप्ताह संपन्न होण्यासाठी खपत होते त्यांच्या सन्मानासाठी आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबायचं आहे. आपण आहे त्या ठिकाणी एक अर्धा तास बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी या सप्ताह कमिटीमध्ये जे आपले गावचे प्रमुख आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सप्ताह करतो, शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय रमेश मामा सुपेकर, व्हाईस चेअरमन भगवानदादा गोपने, उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे, सरपंच श्वेताताई मंडलिक, त्याचप्रमाणे शिवनेरी दूध संस्थेचे चेअरमन किसनराव सातपुते या मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आणि तो एकीचा वारसा गाव बांधिलकीचा संदेश हा या सगळ्या परिसरामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये तुमच्या माध्यमातून जावो अशी प्रभूचरणी, शिवरायांच्या चरणी, दक्षिणमुखी मारुतीरायाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपण ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये एक सप्ताह साजरा करतो दररोज 3 वर्ष अधिक महिन्यामध्ये तो परंतुच्या गगनगिरी महाराजच्या नावाने साजरा करतो. आणि त्याही सप्ताहासाठी संगमनेर आपल्याला भरीव योगदान दरवर्षी मिळतं. अन्नधान्याच्या रूपाने, भाकरी आमटीच्या रूपाने ते योगदान मिळतं. आणि म्हणून आपल्यामध्ये जी दानाची संकल्पना जागी होती ती अशी वृद्धिगत होत राहू आणि तुमच्या सगळ्यांच्या हातून, मित्रांच्या हातून, या गावातल्या वाडवडिलांची, वडीलधाऱ्या मंडळीची, ज्येष्ठांची, या ग्रामदैवतांची आणि या भूमीची सेवा करून आणि तुमच्याकडून एक आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीची भावना तुमच्या सगळ्या तुम्ही मित्रांच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमचं हे आदर्श रूप या गावातलं चैतन्यदायी स्वरूप पाहायला मिळालं त्या स्वरूपाला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने वंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय हिंद.